कृती क्रमांक 7 योग्य रकान्यात बरोबर खून कर. म्हणजे इथे आपल्याला चित्र दिले आहेत, ते त्यांचे पृष्ठ कसे आहेत ते ओळखून जे बरोबर आहे तिथे बरोबर अशी खूण करायची आहे. तर बघा, सर्वात आधी इथे शंकू आकाराचे चित्र दाखवले आहे. तर शंकू आकाराला कसे पृष्ठ आहेत ते ओळखून योग्य रकान्यात आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे. तर शंकू आकार याला सपाट व वक्र पृष्ठ असतात. याच्या खालच्या बाजूने पाहिले तर हा सपाट पृष्ठ आहे आणि जो वरचा भाग असतो त्याला वक्र पृष्ठ म्हणतात. म्हणजेच तो वक्र असतो म्हणून त्याला वक्र पृष्ठ म्हणतात आणि सपाट पृष्ठ म्हणतात कारण तो सपाट असतो. इथे आपण या सपाट व वक्र पृष्ठ रकान्यात बरोबर अशी खूण करूया. यानंतर चित्रामध्ये दंडगोल आकाराचे चित्र दाखवले आहे. इथे सुद्धा ह्या आकाराच्या चित्राला 2 सपाट पृष्ठ असतात आणि एक वक्र पृष्ठ असतो. म्हणून इथे सुद्धा आपण सपाट व वक्र पृष्ठ या रकान्यात बरोबर अशी खूण करूया कारण हे योग्य आहे. यानंतर वर्तुळ आकाराचे चित्र आहे आणि वर्तुळ आकाराला वक्र पृष्ठ असतात म्हणून इथे योग्य उत्तर हे वक्र पृष्ठ आहे. म्हणून आपण इथे बरोबर अशी खूण करूया. यानंतर इथे इष्टिका चिती आकाराचे चित्र दाखवले आहे. इष्टिका चितीला सगळीकडून सपाट पृष्ठ असतात म्हणून इथे आपण सपाट पृष्ठ या रकान्यात योग्य उत्तर म्हणून बरोबर अशी खूण करूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 7 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 8 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे. चला पाहूया काय म्हटले आहे इथे. समान आकारांना सारख्या रंगाने रंग. इथे आपल्याला काय म्हटले आहे की जे समान आकार दिसत आहेत खालील दिलेल्यापैकी त्यांना आपल्याला सारख्याच रंगाने रंग द्यायचा आहे. तर हा आहे शंकू आकार. ह्या चित्रात अजून शंकू आकार कुठे दिसत आहे तर हा एक आहे शंकू आकार. तर ह्या आणि ह्या शंकू आकाराच्या चित्राला आपल्याला सारख्याच रंगाने रंग द्यायचा आहे. तर चला देऊया. तुम्ही इथे तुमच्या कोणत्याही आवडीचा रंग देऊ शकता. मी पण मला जो आवडतो तो रंग इथे देत आहे. इथे सुद्धा आपल्याला हाच रंग वापरायचा आहे कारण की हे दोन्ही शंकू आकार आहेत आणि समान आकाराचे आहेत त्यामुळे. अशाच प्रकारे आपल्याला यामधील सर्व समान आकार शोधायचे आहेत आणि त्यांना सारख्याच रंगाने रंग द्यायचा आहे. तर यानंतर आपण घन
ह्या आकाराला रंग देऊया. त्याआधी आपण घन या आकारा सारखाच आकार यामध्ये शोधूयात. तर हा एक आहे यासारखाच आकार, म्हणून आपण ह्या दोन्ही आकारांना सारखाच रंग देऊया. मी इथे हिरवा रंग देत आहे, तुम्ही कोणताही देऊ शकता. अशा प्रकारे यानंतर आपण असा आकार शोधूया दंडगोल, आणि याला सारख्याच रंगाने रंग देऊया. तर बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. आता इथे मी निळा रंग वापरत आहे. हाच रंग आपल्याला इथे सुद्धा द्यायचा आहे. अशा प्रकारे यानंतर आपण अशा वर्तुळ आकार शोधूया आणि यांना सारखाच रंग देऊया. तर बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. आता ह्या दोन्हींना आपण सारख्याच रंगाने रंग देऊया. मी इथे नारंगी रंग वापरते. इथे सुद्धा आपल्याला तोच रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे यानंतर आता हा आकार आहे, तो सुद्धा एक दंडगोल आहे, पण तो छोटा असल्यामुळे आपण असा रंग त्याला दिलेला नाहीये. ह्याला आपण वेगळा रंग देऊया, कारण की तो थोडा वेगळा आकार आहे. त्यामुळे इथे मी
लाल रंग वापरते. तुम्ही कोणताही वापरू शकता. हा सुद्धा तसाच आकार आहे, त्यामुळे इथे पण आपण हाच रंग देऊया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 8 इथे संपलेली आहे आणि आपला जो धडा होता माझा आकार तो इथे संपलेला आहे. धन्यवाद.